जय जय रघुवीर समर्थ. श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 9व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. माणसाचं मन मोठं स्वार्थी असतं. मनात पैशाचा विचार सुरू झाला की त्याचा स्वार्थ पराकोटीला पोहोचतो. पैशासाठी मनुष्य काय वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. त्याबद्दल सावध करताना समर्थ म्हणतात, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. जय जय रघुवीर समर्थ. तुकाराम महाराज म्हणतात, उत्तम व्यवहार करून धन जोडावं. पण माणसाला ते पटत नाही आणि पटलं तरी ते वळत नाही, कारण त्याची स्वार्थ बुद्धी त्याला गैरमार्गाने पैसा मिळवायला प्रोत्साहित करते. पैसा पुरेसा असला की माणसाने समाधानी असावे, पण पैसा माणसाला पुरून त्याच्या उरावर नाचतो. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा माणसाला देशोधडीला लावण्यात कोणतीही कसर सोडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अशा द्रव्याची अपेक्षाच करू नका. ज्याच्या गरजा मिळकतीपेक्षा जास्त आहेत त्याला गैरमार्गाने मिळवलेल्या पैशाची म्हणजे पुढील्यांच्या द्रव्याची गरज भासते आणि त्याप्रमाणे घडले नाही की मोठे दुःख पदरात पडते. म्हणून माणसाने गरजा कमी कराव्यात. इच्छा आणि आवश्यकता यातला फरक ओळखावा. रामराय हे आपले आदर्श आहेत. जवळ असलेल्या अमाप पैशाचा उपभोग घेण्याच्या नादात प्रजेकडे दुर्लक्ष होईल या भीतीपोटी त्यांना पैसा असल्याचे दुःख वाटे, तर आपल्याला पैसा नसला की वाईट वाटते. यामध्ये आपल्यात आणि रामरायात असलेली विचारांची दरी स्पष्ट होते. ती मिटवण्यासाठी आपली गरज भागेल एवढा पैसा असला तर आपल्यावर ईश्वरी कृपा आहे असे समजावे. पैशाकडून निर्धास्त झाल्यावर आपले उर्वरित आयुष्य हे स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी मिळालेली एक संधी आहे हे ओळखून त्या संधीचे सोने करावे आणि आपल्यातील आणि रामरायातील दरी मिटवण्याचा प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.